वाशी येथे पार पडलेल्या शिवसेना कार्यकर्ते मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले। आमच्या नेत्यावर कुणी चुकीच्या पद्धतीने टीका केली तर आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ। युती धर्म बाजूला ठेवायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असा थेट इशारा खासदार म्हस्के यांनी मंत्री गणेश नाईक यांना दिलाय। काही ताकाला जाऊन भांडण लपवण्यासारखी गोष्ट नाहीये। आमच्या नेत्यावर बोललात, मी खासदार असून पण डायरेक्ट नाव घेऊन बोललेलो आहे। आमच्यात हिम्मत आहे बोलायची आणि आज आपल्याद्वारे पुन्हा एकदा सांगतो, आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर बोललात तर आम्ही युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित खासदार नरेश म्हस्के, शिवसेना प्रमुख विजय नाहटा, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी, जिल्हा संघटक सरोज पाटील, महेश कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख विनीन सुरेराव, विजय माने, अशोक गावडे, सोमनाथ वासकर, अविनाश लाड, दिलीप घोडेकर उपस्थित होते। या बैठकीत खासदार म्हस्के यांनी स्पष्ट केले की नवी मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर असेल, असा त्यांना ठाम विश्वास आहे। विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी सांगितले की शिवसेना आणि भाजप यांच्यात कधीही दुरावा नव्हता, दुरावा असेल तर तो भाजपमध्येच आहे। आम्ही भाजप सोबतच निवडणूक लढणार आहोत, मात्र त्यांना एकटं लढायचं असेल तर तो त्यांचा निर्णय असेल, असंही त्यांनी स्पष्ट केले। हे भाजपा आणि शिवसेना आमच्यात अजिबात दुरावा नाही, आमचं खूप सख्य। आपण बघितलं या विधानसभेमध्ये शिवसेना पूर्णपणे आमच्या भाजपच्या उमेदवारांच्या पाठीमागे होतात, त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे। आमचं भाजपाबद्दल कधीही दुरावा नाहीये, यापुढे पण नसणार आहे। भाजपचाच भाजपामध्ये दुरावा आहे। प्रभाग रचना नियमानुसार झाल्या असल्या तरी त्या तपासून पाहू, असे खासदार यांनी सांगितले। तसेच गणेश नाईक यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत। राजा कधी पुढे येत नाही, पण आमच्या नेत्यांवर टीका झाली तर आम्ही शांत बसणार नाही। भाजपच्या नेत्यांच्या कानावर सुद्धा या गोष्टी घातल्या आहेत, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रभाग रचना जी काही बनलेली आहे, आमच्याही काही लोकांचं थोडंफार ऑब्जेक्शन आहे। कुणाच्याही मतानुसार वैयक्तिक जे काही म्हणणं असतं त्यानुसार प्रभाग रचना काही बनत नसते। 2011 साली तो प्रगणक गट अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे असा तोडता येत नाही। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे मुख्य नेते आहेत। ही सगळी आम्ही आहोत ना सरदार सगळे। प्रत्येक गोष्टीत राजांनी लढायची गरज नसते, सरदारच तो मोहिमेवरती असतात आणि आमचा शिवसैनिक समर्थ आहे त्याला उत्तर देण्याकरता। शिंदे साहेब कधीच कुणावरही वैयक्तिक टीका कधीही करत नाहीत। यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात आता शिवसेना भाजप युतीत मतभेद क्षमता आहेत की आणखी तीव्र होत आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज बेनूंसह प्रिया विद्वांचा रिपोर्ट, नवी मुंबई। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।